बाळूच्या पप्पा यांची बघा कशी जुगलबंदी चालू आहे यांची. खेळतायत मस्त बॉल बॉल बॉल. आता मी थकली ना केव्हाची खेळ. वाजलेले आहे दुपारचे 1:30. परत म्हण. आम्ही आलो बस मध्ये सीट शो. Hello everyone आणि वेलकम बॅक टू प्रियम ब्लॉग्स आणि वेलकम टू अवर न्यू चॅनल ॲज वेल आणि वेलकम टू माय न्यू माहेर व्लॉग पार्ट 2. आणि आजचा 3रा दिवस आहे. ॲक्च्युली काल आहे ना मला कव्हरच नाही करता आलं. काल खूप आमची दगदग होती थोडी आणि माझी तब्येत सुद्धा बरी नव्हती, त्याच्यामुळे मला काही कव्हर नाही करता आलं. पण आजचा दिवस मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओम रडतोय कारण ओमच्या पप्पांचा फोन येऊन गेला, त्याला उचलायचा होता, तो त्याला उचलता नाही आला म्हणून तो रडतोय. आणि आज संध्याकाळी आम्ही गुजरात ट्रिपला जातोय. एक न्यू व्लॉग्स येणार आहेत. आता 2-3 दिवस नंतरचे 2-3 दिवस जे राहतील ते सतत व्लॉग्स येत राहतील, कारण आम्ही गुजरातला जाऊ आणि गुजरातवरून तिथे सगळं आम्ही एक्सप्लोअर करू. ट्रिपला जाऊ. मी आणि माझी मम्मी जाते, ओम घरीच राहणार आहे. तर असं आमचं रात्रीचा प्लॅन आहे. तर आजचा दिवस कसा जाणार आहे मी तुम्हाला दाखवते, ठीक आहे. आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना माझा कालचा व्लॉग सुद्धा आवडलाच असेल. नसेल बघितलेला तर तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघा कालचा व्लॉग, दिवाळी व्लॉग, सॉरी माहेर व्लॉग 1. आजचा माहेर व्लॉग 2 आहे, ठीक आहे. तर असं करत करत मी एक एक व्लॉग्स आता अपलोड करत जाणार आहे. आता सकाळ वाजलेले आहेत, सकाळचे 10. लॅपटॉप वगैरे मी ऑन केलेला आहे. बाळूची आंघोळ वगैरे झाली आहे. आणि हा बघा आता हा बाळूच्या पप्पांना दाखव. हे खेळताना बुद्धिबळ खेळताना असे फोटो काढायचे, त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनव. सोंटी सोंटी सोंटी. हे काय खेळतो तू? हाच बॉल. ए शनू काय खेळतो? बाळू ऐ अरे बोल तर. अरे बोल ना, तू बोल ना रे. पोर्या ए मुला. यांची बघा कशी जुगलबंदी चालू आहे यांची. खेळतायत मस्त बॉल बॉल बॉल. अरे 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 नाकाला लागलं. केव्हाचे मस्त खेळतायत दोघं. याला मारते याला. पकड पकड पकड. बा अरे लागलं. काही लागलेलं नाही आता. नाही ना, मासा नाही ना बेटा, मग लागूनच जात ते. कॅच कॅच कॅच. अरे नको ना, हे फुटून जाईल ना बेटा. बापा टीव्ही तरी राहू देतो का नाही त्यांना.
अरे बापले, आता मी थकली ना तेव्हाची खेळ. वाजलेले आहे दुपारचे 1:30 आणि आपलं चहा पाणी वगैरे सगळं उरकवून झालेलं आहे. बॅग वगैरे बघा अशा भरलेल्या आहेत. मोठी बॅग घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आमच्या दोघींचंही सामान ठेवलेलं आहे. एक छोटी, एक सॅक, त्यात माझेही कपडे अजून भरायचे राहिलेले आहेत. असं चालू आहे. आणि एक छोटी आम्ही पर्स घेतलेली आहे. पर्स म्हणजे एक हँडबॅग आहे ज्याच्यामध्ये आम्ही सगळे स्वेटर्स वगैरे कॅरी करणार आहे. तर असं सगळं आमची तयारी झाली आहे. आणि त्यातल्या त्यात आमचं जे पार्सल्स होते काही एका कंपनी थ्रू आम्ही ऑर्डर केलेली होती, ते सगळं सामान आलेला होता. तो सगळं सामान ठेवता ठेवता वेळ निघून गेला आमचा. तर आणि हे ओमला सुद्धा काही चप्पल वगैरे त्या दिवशी त्याची हरवली होती, त्याची चप्पल सुद्धा हे आणायला गेले होते. चप्पल आणले, बरेच त्याला खेळणे सुद्धा आणले, बास्केटबॉल आणलेला आहे, आणखी काय काय आणलंय हे. आणि फ्लोट काढून आणला असा खालून, स्विमिंगचा फ्लोट काढून आणलेला आहे. तर असं त्याचं मस्ती चालली आहे. तर आम्हाला थोडीशी काळजी आहे की हा घरी राहील का, पप्पांजवळ आणि आजीजवळ तो राहणार आहे, तर राहील का असं थोडंसं काळजी आहे. पण ते मॅनेज करतील असं वाटतंय, तो राहील. बघूया. आता थोड्या वेळात आम्ही जेवणाची तयारी करू. आणि ही ट्रिप आहे ना आम्ही खूप दिवसांनंतर करते. माझी आई त्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स कडून जातच असते, पण आपलं मॅनेज काय होत नाही. पण आता खूप दिवसांचा नंतरचा हा मुहूर्त सापडला, त्याच्यामुळे असं ठरवलं की बस चला आपण जाऊन येऊया. ऑफिसमधूनही मला बऱ्यापैकी लिव्ज मिळाल्या त्यातल्या त्यात, म्हणून आम्ही असा विचार केलाय की आता फिरून येऊ, बघून येऊ. ठीक आहे. तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:30 आणि आता हळूहळू आमची जाण्याची तयारी होते. हे पहा आमच्या मातोश्री छोटं छोटं काय 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 भरून राहिल्या बॅगमध्ये. आम्ही आमचे वॉचेस वगैरे जे नवीन आलेले होते तेही तयार केले, त्याचे बेल्ट वगैरे कमी केले. त्यानंतर हे असे बॅग्स आमच्या रेडी तयार करून ठेवलेले आहेत. आणि हे स्मॉल पाउचेस वगैरे. थोड्या वेळाने आम्ही चहा करू. आणि बाळू झोपलेला आहे, बाळू आमचा झोपलेला आहे. तर असं सगळं सुरू आहे. ठीक आहे, जाताना मी दाखवते. परत म्हण. दुधी दुधी दाम दाम, दुधी दुधी दाम, दुधी दुधी दाम, दुधी दुधी दाम. व्हेरी गुड. चलो खाओ. दुधी दुधी दाम दाम, दुधी दुधी दाम, दुधी दुधी दाम, दुधी दुधी दाम. जॅक अँड जिल, जॅक अँड जिल. दुधी दुधी दाम दाम, दुधी दुधी दाम, दुधी दुधी दाम, दुधी दुधी दाम. जॅक अँड जिल म्हण, जॅक अँड दुधी जिल. दुधी दाम दाम, दुधी दुधी दाम. गेले गेले लवकर. हो दुधी दुधी दाम. कृष्णा राघव. आता कृष्णा वाजलेले आहेत रात्रीचे 8:30 आणि आता आमची निघायची वेळ झालेली आहे. आणि ओम आता राहणार आहे आजी, माझी आजी आणि त्याच्या आजोबांकडे. असं ते झालेलं आहे. आता तो राहणार आहे 3 दिवस. आम्ही 28 तारखेला निघू आणि 29 तारखेला परत येऊ. 3 दिवस. काय आणायचं बेटा तुला? टमाटो चिप्स. आणखी अजून एरोप्लेन. एरोप्लेन. अजून कपडे. काय? हेलिकॉप्टर. ओके. आणखी काय आणू? राहशील ना बेटा तू? अजून खाऊ आणू? राहशील ना तू? नक्की ना? मला टाटा करायला येशील ना? किंवा खूप खाऊ घेऊ. आता पल्लवी आजीकडे तुम्ही जा ना. आता पल्लवी आजीकडे जाऊन ये जरा वेळ. नाही जायचं. नाही, बरं, जायचं, नाही, जाऊ दे नाही, म्हणायचं. नाही. जाऊ दे, आम्ही घरातच खेळा तुम्ही हा सगळ्यांनी. त्याला थोडस काय ते मोबाईल देऊन दे, मोबाईल मध्ये बरोबर लावतो तो. हा थोडं माईक खेळा, बॉल खेळा. आम्ही खूप सारा खाऊ घेऊन येऊ. हा अजून खेळण्याला मी खूप खेळणे आणि तो घेऊन जायला ऍक्च्युली खूप लहान आहे आणि खूप त्रास पण देईल तिथे. त्याला चालायला वगैरे भरपूर लागतं, त्याच्यामुळे त्याला घेऊन जात नाहीये आम्ही. आणि वातावरण सुद्धा खराब आहे त्याच्यामुळे त्याला घेऊन नाही जाते, तर घरीच ठेवून जातोय.
आणि साईड बाय साईड माझा इथे क्लास पण चालू आहे. क्लास मी अटेंड करते, तर एकीकडून माझा क्लास चालू आहे, तर तिथेही जाऊन 10 वाजेपर्यंत क्लास माझा चालणार आहे. तर असं आहे. आणि आता निघतोय आम्ही गुजरात ट्रिपला. 9 वाजताची बस आहे. 9 वाजता बस तिथून हे डिपार्ट होणार आहे. तर आम्ही आता निघतो. मे बी ऑटो वगैरे करू. ठीक आहे. तर हे आम्ही पोहोचलेलो आहे अजिंठा चौफुलीला. हो. आणि अजिंठा चौफुलीला ही आमची बस आहे, आलेली आहे. आणि आम्ही आता निघूयात लगेचच. ह्या मावशी आमच्या बरोबर येत आहेत. आणि हे सर ऑर्गनायझर आहेत. काका पोहोचवायला आलेले. आणि आम्ही आता लवकरच निघू. थोडे कोणीतरी लोक यायचे बाकी आहेत, आणि मग ते लोक आले की आम्ही पटकन लगेचच निघूयात. तर मधून कसं आहे ते पण मी दाखवेल आता मध्ये गेल्यानंतर. तू मध्ये जाणार आहे का? हो, निघतेच आहे. आम्ही आलो बसमध्ये, सीट शोधत शोधत. ओळखलं का? रामकृष्ण चला चला वेलकम वेलकम. फोटो पाहिला म्हटलं रे वा. चला पुन्हा आपली भेट माझ्या झाली. मुलीला म्हटलं फुल एन्जॉयमेंट आहे तुला. पुन्हा आपली भेट झाली. खूप छान वाटलंय. आता आम्ही निघालेलो गुजरात ट्रिपसाठी. बसला बसमध्ये मी इथे बसली आणि माझी आई इथे बसली. तर थोडी फॉल्टी होती, त्याच्यामुळे मी इकडे बसले, माझी आई मागे बसली. तर आजचा ब्लॉग इथे संपवते. Day 1 इन गुजरात. उद्या भेटेल.